नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. ठाण्यात विविध रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची प्रसिद्धी झाल्यानंतर सोमवारी ठाणे शहर मनसेच्या वतीने घोडबंदर भागातील रस्त्यांवरील खड्डे प्रश्नी तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी कशाला गाता विकासाचे गाणे, खड्ड्यात गेले सगळेच ठाणे, महापालिका आयुक्त हाय हाय अशा स्वरूपाच्या घोषणा देत प्रशासनाचे डोळे उघडण्याचा प्रयत्न मनसेने केला. माझीवाडा कापूरबावडी मुंबई नाशिक महामार्ग असेल किंवा घोडबंदरचा रस्ता असेल, या सर्वच रस्त्यांवरती खड्डेच खड्डे आहेत. घोडबंदर मार्गावर सध्या मेट्रोचं काम सुरू आहे. येथील रस्त्यांचं कॉन्क्रीटचं काम ऐन पावसाळ्यामध्ये सुरू झालं आहे. 3 दिवसांपूर्वी घोडबंदर रस्त्याची महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी संबंधित प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांबरोबर पाहणी केली होती. त्यानंतर तात्काळ रस्त्यांना पडलेले खड्डे बुजवण्याचे आदेशही दिले होते. रस्त्यांना पडलेल्या खड्ड्यांसंदर्भात त्यानंतर पावसाची उघडीप मिळाल्यावरती खड्डे दुरुस्तीची मोहीम हाती घेण्यात येईल असं आश्वासन संबंधित प्राधिकरणाने दिलं होतं. या खड्ड्यांविरोधात मनसे आता रस्त्यांवर उतरली आहे. वेदांत हॉस्पिटल समोरील रस्त्यांवर मनसे शहर प्रमुख रवींद्र मोरे यांनी समर्थकांसह आंदोलन केले. यावेळी खड्ड्यात बसून पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी देखील केली. मनसे शहर प्रमुख रवींद्र मोरे यांनी कार्यकर्त्यांसह सायंकाळी वेदांत हॉस्पिटल समोरील रस्त्यावरती आंदोलन केलं. यावेळी कार्यकर्ते याच खड्ड्यात बसले होते. यावेळी पदाधिकाऱ्यांनी कशाला गाता विकासाचे गाणे, खड्ड्यात गेले सगळेच ठाणे, महापालिका आयुक्त हाय हाय अशा घोषणाबाजी देत आंदोलन केले. घोडबंदर भागात रस्त्यांना खड्डे पडले असताना आयुक्त एसीत बसले आहेत. याच खड्ड्यांमुळे अपघातांचं प्रमाण वाढलं आहे. दुचाकी चालक गंभीर जखमी होत आहेत. त्याला जबाबदार कोण, यावर उपाय करण्यात यावेत, अन्यथा मनसे स्टाईलने आणखी तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा यावेळी मोरे यांनी दिला आहे. आता जी ठाण्याची ओळख आहे की तलावांचं शहर, ते आता पुसून टाकायचं आहे. संपूर्ण ठाण्यात खड्ड्यांचं शहर म्हणून अशा बॅनर आम्ही लावणार आहे. कारण टीएमसीला काय पडलेलं नाही. तिथे लोकांचे जीव चालले. 2-2 दिवसापूर्वी 2 माईल एक वारला, तिथे जीव गेला. आताही तुम्ही थोडा उभे राहा, इथे किती लोक पडतात बघा. जे लोकांनी पडू दे, ऍक्सिडेंट होऊ दे, त्यांचा पाय तुटू दे, मरू दे, यांना काय पडलेलं नाही. हे मस्त एसीत बसणार. तेच मला समजलं सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी या रस्त्यासाठी म्हणजे खड्ड्यांसाठी निधी दिलाय. मग त्या निधीचा वापर काय होत नाहीये. पूर्ण तुम्ही घोडबंदर ठाण्यात कुठे जा, खड्डेच खड्डे आहेत. तुम्ही ते सकाळी बघितलं 20 मिनिटाचा प्रवास असतो, त्याला 2-2-2.5 तास लागतात. हे रोज इथल्या नागरिकांना त्रास घ्यावा लागतो. का त्रास घ्यायचा नागरिकांनी? तुमचे टॅक्स वगैरे वेळेवर भरतात ना. तुमचे टॅक्स भरत नाहीयेत का? इथून तर 100% टॅक्स जातो. इथे एखादी प्रेग्नंट बाई इथून गेली, काय तिला किती वेदना होतील? त्याचं काय तुम्हाला पडलेलं नाही? समोर हॉस्पिटल आहे. इथे येणारी बाई मला वाटतं रिक्षात असते. मुलाचं काय बोलते ईश्वराला माहिती. पण का तुम्ही लोकांच्या जीवाशी खेळताय? टीएमसीचे अधिकारी कधी जागे होणार? त्यांना जाग यावी म्हणून आम्ही हे आंदोलन केलंय. पुढचं आंदोलन हा सगळा कचरा उचलणार आणि नगरपालिकेत नेऊन टाकणार. जो रस्ता बनवलेला पण सगळा रस्ता वाहून गेलाय. कुठल्या दर्जाचं काम गेलं त्या कॉन्ट्रॅक्टरवर पहिले हे करा, ब्लॅकलिस्टेड करा, त्याच्यावर गुन्हे दाखल करा. हे गुन्हे दाखल करतील का? नाही करणार. यांचे सगळ्यांचे लागे बांधेत. आम्ही त्याचं एक लेटर देणार आयुक्तांना. आम्हालाही बघायचं आयुक्त काय त्याच्यावर कारवाई करतात ते. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण.
पावसाने हलकी उसंत दिल्यामुळे ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील रस्ते दुरुस्तीची कामे मेट्रो आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी सुरू केली आहेत. या कामाची पाहणी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सायंकाळी केली. माजीवाडा उड्डाणपूल येथे एकेका मार्गिकेवरील वाहतूक वळवून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत खड्डे भरण्याचं काम सुरू असताना आयुक्त राव यांनी त्या ठिकाणी भेट दिली. रात्रीपर्यंत सगळे खड्डे भरून रस्ता वाहतूक योग्य करावा असे निर्देशही त्यांनी दिले. तसेच रस्ते दुरुस्ती करताना त्यामुळे अनावश्यक उंचवटा तयार होऊन दुचाकी स्वारांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याची सूचनाही राव यांनी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, कार्यकारी अभियंता सुधीर गायकवाड, संजय कदम इत्यादी उपस्थित होते. माजीवाडा उड्डाणपुलाखालील रस्ते दुरुस्तीचे काम यावेळीही आयुक्त राव यांनी पाहिले. त्यानंतर मेट्रोद्वारे आनंदनगर नाका आणि कासरवडली नाका येथे सुरू असलेल्या कामाची पाहणी आयुक्त राव यांनी केली. कासरवडली नाका येथे बॅरिगेटिंगचे क्षेत्र कमीत कमी असून हा नाका मोकळा करावा. त्यामुळे उजवीकडे वळवणारे युटर्न घेणारे यांना जास्त जागा मिळेल आणि त्या भागातील वाहतूक कोंडी कमी होईल. येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये वाहतुकीसाठी अधिकची जागा उपलब्ध करून द्यावी असे निर्देश आयुक्त राव यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. हरिनिवास येथील आराधना सिग्नलजवळ लावण्यात आलेल्या लोखंडी कमान ट्रकच्या धडकेत उभ्या असलेल्या दुचाकीस्वाराला जबर दुखापत झाली आहे. यामध्ये सदर कमानीखाली उभ्या असलेल्या अंबादास जाधव या तरुणाच्या डोक्यात व खांद्यावर बॅरिगेट पडल्याने त्यांना जवळच्या माले हॉस्पिटलमध्ये तात्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. सदर घटनेच्या ठिकाणी वाहतूक पोलिसांनी धाव घेऊन तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. सदर लोखंडी कमान त्वरित काढावी अशी नागरिकांकडून मागणी देखील करण्यात येत आहे. अंबादास जाधव माझं नाव आहे. 3 पेट्रोल सकाळी साईडला जात रेलिंगला धक्का लागला. तर धक्क्यामुळे माझ्या डोक्यात आणि माझा मनका पूर्णपणे बोलता येत नाही, आणि कामाला मोदी हुंडाईमध्ये आहे. खरोखर कट्टर कारवाई करण्याची मागणी करणार आहे. मी माझं लेटर सुद्धा ठाणे महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत यांना मी लेटर देणार आहे आणि ही बॅरिकेटर नाही पाहिजे आम्हाला. नाहीतर पुढच्या वेळी जर ही बॅरिकेटर टाकण्यात आली तर तीव्र आंदोलन केलं जाईल स्थानिकांकडून. एवढं संदर्भात नागरिकांना जीवाची जे नागरिकांच्या तुम्ही जे जीवाशी खेळ करता आणि ते तुम्ही तुमचे हे असे कॉन्ट्रॅक्ट आणून लोकांच्या जीवाची आणता, हे माझी एक विनंती आहे की असे कोणतेही उपक्रम कोणी आणू नयेत. आणि जर तुम्ही पहिली गोष्ट प्रथम तुम्ही स्थानिक नागरिकांना हे जे सगळे उपक्रम करताय हे त्यांच्या फायद्यासाठी आहेत की नाही हे तर पहिले विचारून घ्या. तुम्ही तुमचा मनमानी कारभार आणता आणि टाकून देता आणि नंतर जशी दुर्घटना झाली तर त्यानंतर तुमचं ॲक्शन असतं. तर माझं म्हणणं एवढंच आहे ठाणे महानगरपालिकेला की हे असे उपक्रम जे तुम्ही राबवता हे स्थानिक नागरिकांना पहिले विचारत करा आणि नंतर कळवा. नाविन्यपूर्ण योजनेमधून आरोग्य व शिक्षण विभागावरती खर्च करणार असून ठाणे जिल्ह्याला सन 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये भरघोस वाढीव निधी मंजूर झाला आहे, असं प्रतिपादन राज्य उत्पादन शुल्क तथा पालकमंत्री ठाणे शंभूराज देसाई यांनी जिल्हा नियोजन समितीच्या आढावा बैठकीमध्ये केले आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, नरेश मस्के, विधान परिषद सदस्य निरंजन डावखरे, शिक्षक आमदार म्हात्रे, आमदार डॉक्टर बालाजी किणीकर, गीता जैन, संजय केळकर, प्रमोद पाटील, किसन कथोरे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, त्याचबरोबर सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी श्रीमती संगीता पाटील तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री देसाई म्हणाले की यावर्षी ठाणे जिल्ह्याला जिल्हा नियोजन समितीला मंजूर नियतव्यापेक्षा जास्तीचा वाढीव निधी देण्यात आलेला आहे. राज्यामध्ये ठाणे जिल्हा हा दुसऱ्या क्रमांकाचा जास्त निधी मिळणारा जिल्हा आहे. 2023-24 मधील खर्चाचा आढावा व 24-25 मधील खर्चाचे नियोजन याबाबत चर्चा या बैठकीमध्ये झाली. संभाव्य निवडणूक बघता यावर्षीचा निधी वेळेवर खर्च झाला पाहिजे
यासाठी यंत्रणेमधील सर्व अधिकाऱ्यांनी योग्य ते नियोजन केले पाहिजे। जिल्हा नियोजन समितीच्या निधीमध्ये कोणत्या प्रकारची कपात करता येणार नाही, त्यामुळे विहित वेळेत सर्व निधी खर्च झाला पाहिजे। यासाठी सर्व यंत्रणांनी प्रयत्न करावेत। नाविन्यपूर्ण उपक्रमांमध्ये आरोग्य व शिक्षण विभागावरती खर्च करण्यात येणार आहे। आज ठाणे जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न झाली। सन 2023-24 मधल्या खर्चाचा आढावा आणि सन 24-25 मधल्या जो उपलब्ध नियतव्यय आहे त्या उपलब्ध नियतव्ययाच्या खर्चाचं नियोजन या बाबतीतली प्रामुख्याने चर्चा आजच्या बैठकीमध्ये झाली। माननीय मंत्री महोदय रवींद्र चव्हाण साहेब या बैठकीला होते, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब, सर्व खासदार मस्के साहेब आणि इतर सर्व माननीय आमदार महोदय या बैठकीमध्ये उपस्थित होते। आपण या वर्षीचं नियोजन जे 24-25चा जो नियतव्यय आहे तो राज्यातल्या दुसऱ्या क्रमांकाचा मोठा नियतव्यय आहे। गतवर्षीपेक्षा जवळपास 200-2.25 कोटी रुपये वाढीव निधी या जिल्हा नियोजन समितीला शासनाकडून उपलब्ध झालेला आहे। त्याच्याबद्दल पालकमंत्री म्हणून माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांचे, फडणवीस साहेबांचे आणि माननीय अजितदादांचे मी पालकमंत्री म्हणून आभार मानतो। अत्यंत काटेकोर नियोजन या वर्षीच्या खर्चाचा आपण केलेला आहे। 8 ते 10 दिवसामध्ये सर्व लोकप्रतिनिधींच्या प्राधान्यक्रमाच्या आराखड्यामधली जी कामं आहेत त्याच्या बाबतीतल्या याद्या प्राप्त करण्याच्या सूचना मी प्रशासनाला दिलेल्या आहेत। माननीय लोकप्रतिनिधींनाही तशी विनंती केलेली आहे। या वर्षी सरकारनं सगळ्यांच्याचसाठी कारण पुढे आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्यामुळं टेंडर मर्यादा ही शिथिल केलेली आहे। त्यामुळे जी काही शिथिल केलेली टेंडर मर्यादा आहे त्याच्या अधीन राहून याद्या कामांच्या आल्या की त्याच्या प्रमा लगेच देणं, प्रमा दिल्या की ते टेंडर स्टेजला आणणं आणि टेंडर पूर्ण करून वर्क ऑर्डर ही सगळी प्रक्रिया 1 महिन्या ते 1.5 महिन्याच्या आत पूर्ण करण्याच्या सूचना मी आज प्रशासनाला दिल्यात। तसा निर्णय आजच्या बैठकीमध्ये झालेला आहे। काही नाविन्यपूर्ण उपक्रम जी गेल्या वेळी मी सांगितलं होतं तसं पूर्ण आरोग्य विभागाचा निधी जिल्ह्यामध्ये जेवढा उपलब्ध आहे तेवढा आणि शिक्षण विभागाचा निधी हा आपण स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र आणि मॉडेल मराठी शाळा या 2 योजनांवरती शिक्षण विभागाचा आणि आरोग्य विभागाचा निधी खर्च करण्याचा सर्वानुमते आज निर्णय झाला। माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी एक अत्यंत चांगलं मॉडेल हे आमच्या सातारा जिल्ह्यासाठी स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्राचं आणि मॉडेल इंग्लिश मीडियम स्कूलचं अप्रूव्ह केलेलं आहे। मी जिल्हाधिकारी ठाण्याला सांगितलेलं आहे की जे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अप्रूव्ह केलेलं आहे ते तुम्ही बघा आणि या वर्षी आपण ठाणे जिल्ह्यात सुद्धा ते मॉडेल राबवून प्राथमिक आरोग्य केंद्र, महापालिकांचे दवाखाने, आपला दवाखाना आणि महापालिकेच्या आणि जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असणाऱ्या मराठी शाळा या अत्याधुनिक करण्याचं एक चांगला कार्यक्रम हातात घेतलेला आहे। तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र। उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत नमस्कार।